नमस्कार, मी दिवाणजी आहेर तुमच्यापुढे विशेष चर्चा करण्यासाठी आलो आहे। सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जी उथलपथल चालू आहे त्यावर एक जनमानसाच्या मनामध्ये काय चालू आहे त्यावर मी चर्चा करणार आहे। विचार हे सर्वसामान्यांचे आहे असं समजा, कारण ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळची आणि राष्ट्रीय काँग्रेस याबरोबर महाआघाडी करून त्यांनी सरकार बनवलं होतं। त्यावेळेस एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत होते। 2.5 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर अचानक हिंदुत्ववादाचा मुद्दा उभा राहिला आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 सहकारी यांनी बंड केला। उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्या टीमने त्यांच्याशी गद्दारी केली। मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यावेळची बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्याकडे होती। या शिवसेनेने काँग्रेसचा हात धरला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाणं पसंत केलं आणि त्यांनी सरकार बनवलं आणि मुख्यमंत्री झाले। 2.5 वर्षाचा जवळपास काळ होत आल्यानंतर एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते। इतके मोठे पद असताना आणि त्यांच्या बाकी सहकाऱ्यांनी बंड केला आणि त्यांनी अलग भारतीय जनता पक्षाबरोबर काही चर्चा झाली, त्यावर बरेच काही मंथन झाले। त्यांनी चूल वेगळी मांडली यासाठी की यांनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडला, हिंदुत्व सोडलं। काय आहे हिंदुत्व? मी सर्व जनतेच्या वतीने बोलतो, सर्वसामान्यांमध्ये ही चर्चा चालू आहे, चौकाचौकामध्ये ही चर्चा आहे, शहरामध्ये ही चर्चा आहे। आणि आज विषय यासाठी घेतला की जे हिंदुत्व म्हणून घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आज त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 6 खासदार घेऊन त्यांना फोडलं। लोकसभेमध्ये ही लोक बीप घेऊन उपस्थित राहिले नाही। त्यावेळेस ही 6 लोक गैरहजर राहिले। सर्व टीव्ही चॅनलवर वृत्तपत्रामध्ये बातम्या चालू आहे, सोशल मीडियावर चालू आहे की या 6 लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर मार्गी करत आहेत। आज 19 जून 2026 तारीख आहे। आज बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा करत आहे हे एकनाथ शिंदे गोरेगावमध्ये। तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वर्धापन दिन साजरा करत आहे। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर धनुष्यबाणावर देखील त्यांनी कोर्टाच्या माध्यमाने आपला हक्क दाखवला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील ते वापरत आहे। मूळ मुद्दा असा आहे की हे 6 खासदार यांना चालतात, मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नवीन निशाणी घेतली मशाल। या मशालसोबत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी केली। देशातील अनेक संघटना एकत्र आल्या भारतीय जनता पक्ष सोडून। या महाविकास आघाडीवर निवडून आलेले खासदार, मग महाविकास आघाडीला कोणी मतदान केलं? सर्व जाती धर्माच्या लोकांनी केलं। एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं। मग हिंदुत्व सोडलेल्या पक्षातील महाविकास आघाडीतून निवडून आलेले खासदार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीला चालतात।
मग त्या खासदारांना मतदान केलं कोणी? ते हिंदू नव्हते. म्हणजे संमिश्र झालेलं मतदान महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी, यांच्या भाषेत हिंदुत्व नसलेल्या लोकांनी मतदान केले. आणि असे खासदार यांना ते चालतात. कुठे चाललाय भारत? कुठे चाललाय महाराष्ट्र? ही अराजकता नाही का? हे बाळासाहेबांचा अजेंडा घेऊन चालले नाही एकनाथ शिंदे, तर यांना फक्त आपलं संरक्षण करायचंय. जर यांना संविधानिक नियम माहीत असेल, अहो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे मानत नाही, तर हे येणाऱ्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना काय मानणार? ही हुकुमशाही चालू आहे. सर्वसामान्यांनी मतदान हे मशालला केलेलं आहे. सर्वसामान्यांनी त्यावेळेस राष्ट्रवादीच्या तुतारीला केलेलं आहे. सर्वसामान्यांनी मतदान त्यावेळेस काँग्रेसच्या पंजाला केलेलं आहे. आणि आणखी काही छोटे मोठे पक्ष मिळून महाविकास आघाडी झाली. या सर्वांनी मिळून ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये जो उमेदवार उभा राहिला, यांचे उमेदवार त्यावेळेस अशा एवढ्या पक्ष फुटल्यानंतरही समोरच्याच्या उमेदवाराचं पानिपत केलं आणि हे उमेदवार निवडून आले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे. आज ते खासदार चालतात. सर्वसामान्य हा प्रश्न विचारतो, हिंदुत्व कुठे गेलं? मग म्हणजे महाविकास आघाडीनी बरोबर उद्धव ठाकरे गेले, यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हा पक्ष सोडला असं एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस सांगितलं. आणि आपण स्वतः मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झाला. परंतु भारतीय जनता पक्ष खिळीतला पक्ष आहे. यांनी त्यांचा 2.5 वर्ष योग्य उपयोग केला आणि देवेंद्र फडणवीस यांना येणाऱ्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री केले आणि यांना उपमुख्यमंत्री केले. त्याही वेळेस हे गावी जाऊन बसले होते आपल्या एकनाथ शिंदे. सांगायचं तात्पर्य काय? जनता सैरभैर आहे. जनता विचार करते की काय चाललंय आपल्या राज्यामध्ये. लोकशाही पद्धतीने, मतदान पद्धतीने निवडून आलेले लोक इकडे निवडून घ्यायचे आणि इकडे घ्यायचे. कुठे चाललाय देश? कुठे चाललंय राज्य? आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक चॅनलवाले उद्धव ठाकरे पक्षाच्या लोकांच्या इंटरव्ह्यू घेतात. संजय राऊत त्यावर देखील प्रतिक्रिया देतात. अनेक त्यांचे नगरसेवक प्रतिक्रिया देतात. यांच्याही प्रतिक्रिया चालू आहे. खोटं बोल पण रेटून बोल. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची दिशा कशी आहे ते काही समजत नाही. संपूर्ण केंद्रामध्ये, राज्यामध्ये, सर्वत्र अनेक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना आजही काँग्रेसवर नाव ठेवणे, कुरघुडी करणे, कशासाठी ही दिशाभूल? सर्वसामान्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये अशी चर्चा आहे की ह्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये नेपाळमध्ये घडलेल्या प्रसंगासारखे या महाराष्ट्रात, या राज्यात, या देशात असे प्रसंग ओढू शकतात. जनता चवताळलेली आहे. त्याची प्रमुख कारणं त्या रोजी-रोटी, रोजगार नाही, तरुणांना नोकऱ्या नाही, नवीन भरती नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी ऐकायला तयार नाही. आज 19 जून ही तारीख आली, पावसाचा थेंब नाही, कडक उन्हाळा आहे, शेती जमीन वाळून गेलेल्या आहेत, करपून गेलेल्या आहेत. रोजगारीच्या बाबतीत भयानक परिस्थिती आहे. मुंबई शहरामध्ये लोक पोट भरण्यासाठी येतात, परंतु काय कुठे काही सर्व दिशाहीन आहे. सर्वत्र जर फोडाफोडी चालू असेल तर निवडणुका कशासाठी? तुम्ही स्वतंत्र गेलात. भारतीय जनता पार्टी फक्त उमेदवार फोडण्याचं काम चालू आहे. मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे मतदान, या मतदानाशी, मताच्या हक्काशी खेळताय. आता 4 वाजता एका चॅनलवर एक प्रतिनिधी
उद्धव ठाकरेंचे बोलत होते की हा राजकीय दरोडा आहे, नाहीतर काय आहे. त्यामुळं फोडाफोडी आणि मारामारीची भाषा आता सर्व पक्षाच्या तोंडून येऊ लागली. शिवराळ भाषाचा वापर होऊ लागलेला आहे. राज्याचा गाडा चालवण्यासाठी कोण आहे? या फोडाफोडीमध्ये लोकांच्या जनतेच्या समस्या कोण सोडवणार? अनेक शहरामध्ये आजही रस्ते फुटलेले आहेत, तुटलेले आहेत, त्याची कामं नाही. अनेक रीलमधून लोक सांगतात, अनेक यूट्यूबर्स यावर बोलतात. सरकारी शाळा बंद, शिक्षण संस्था बंद. परमेश्वर देवाला सर्व मानतात, परंतु ज्या पद्धतीने नवनवीन मंदिरे निर्माण होत आहे यावर वेगळे विचार लोक करू लागले आहेत की एका बाजूला शाळा बंद आहे तर मंदिरे सुरू होत आहे. मंदिरं ही श्रद्धा आहे, परंतु श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा उगम जास्त होता कामा नये. आम्ही पत्रकार म्हणून फिरताना समाजात अनेक लोकांमध्ये जातो. लोकांच्या गंभीर समस्या आहेत. अन्नधान्याला लोक माग आहे. अमेरिका, इस्रायल, इराण यांच्या युद्धामुळे या देशात 1700 रुपयाला मिळणारा व्यावसायिक सिलेंडर डायरेक्ट 3100, 3200, 3300 रुपयावर गेला. भाव वाढला तो वाढला. 5 रुपयाला मिळणारा चहा 15 रुपयाला मिळू लागला. रोजंदारी करणारा, मोलमजुरी करणारा माणसाला 15 रुपयाचा चाय प्यायला तो महाग झाला आहे. विकासाच्या नावाखाली काहीतरीच वेगळंच अजेंडा घेऊन पुढे जायचं. ओमराजे निंबाळकर म्हणतात की आम्हाला निधी मिळत नव्हता, आम्हाला विकास कामं करायची आहे. हा कसला विकास? मग मशाल चिन्हावर निवडणूक लढताना तेव्हाच विचार करायचा. विकास शब्द बोलला म्हणजे झाला कार्यक्रम. विकास कसला विकास आहे? कोण सुखी आहे या राज्यामध्ये? मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता, भाईंदर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता. कधी शंका येते की वसई विरारमध्ये उद्धव ठाकरेंवर जो केलेला प्रयोग तो इथे होईल की काय? इथे सध्या बहुजन विकास आघाडीचं राज्य आहे. राज्य म्हणण्यापेक्षा त्यांची सत्ता आहे. मग आता वसई विरारमध्येच सत्तांतर होण्याचं बाकी आहे. काही लोक त्याही बाबत चर्चा करू लागलेले आहेत. कुठला तरी बडा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे. मग हे विकासासाठी जातात की आपण काहीतरी वेगळे काम केले म्हणून जात आहेत? हे माझं भाकीत आहे की वसई विरारमध्ये सत्तांतर होईल की काय? म्हणजे हितेंद्र ठाकूर यांची सत्ता जी काही एका महापालिकेपुरती आहे, त्यांचे आमदार नाही, खासदार नाही, तेही घालून टाकायचे. बांगलादेशी आल्याच्या नावाखाली कुठल्या कुठल्या ठिकाणी कारवाया चालू आहे. अर्नाळा, बोळीन, जिकडे तिकडे कारवाया चालू आहे. सत्य काय? जनता सैरभैर आहे. जनतेला काही समजेना. पोटाची खळगी भरण्यात त्यांचा दिवस जातो. रेल्वेच्या फेऱ्या अतिशय मंद संत गतीने, रेल्वेवर कोण बोलायला तयार नाही. ज्या नित्य नेमाने फेऱ्या होणाऱ्या त्यांची जी स्पीड, त्यांची जी टाईम टेबल, त्यांचं वेळापत्रक, लोक अस्वस्थ होतात. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा कारभार एकदम बोगस चालू आहे. शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी लाईट येते जाते. रात्र रात्र लाईट नसते. 4-4 तास लाईट नसते. लाईट आहे ते बड्या लोकांच्या घरी. सर्वसामान्य इन्व्हर्टर घेऊ शकत नाही. MSEBला माहीत नाही कधी पॉवर देऊ असे प्रश्न देतात. कोणत्या विभागातली लाईट घेतली हे MSEBच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही. इथे हजारो टँकर पाणी पुरवठा करतात. कसला विकास? लाईट नाही, पाणी नाही. आजही या शहरामध्ये कोणत्याही रोडला जावा, राज्यात पण बऱ्याच ठिकाणी फिरा, सगळे अर्धे रस्ते झालेत, अर्धे बाकी आहे. पावसाळा 7 जूनला होतो, तो झाला नाही म्हणून थोडा. ही योद्ध्यांची भूमी आहे, ही लढवायांची भूमी आहे. हा जो हिंदुत्ववादाचा नारा घेऊन जे पक्ष एकमेकापासून दूर गेले, तर जनतेने मशालवर महाविकास आघाडीला निवडून दिलेल्या उमेदवार तुम्हाला चालतात. ते हिंदुत्वाचा नारा घेऊन चालले नाही तुम्ही म्हणालेत ना, मग त्यांचे खासदार चालतात. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. सर्वसामान्य मराठी माणूस शिवसेनेला मानतो. हिंदू हृदय सम्राट यांच्या भाषणामध्ये जर ऐकलं तर ते म्हटले, मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र मुंबईचा आहे आणि मराठी माणसाची मुंबई आहे. हे त्यांचे बोल आहे.
जागरूक राहण्याची वेळ आली आहे. देशामध्ये सर्वत्रच पक्षफोडीचे एक राजकारण चालू आहे. त्यामुळे रात्र वैऱ्याची आहे अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वसामान्यांनी सावधान होण्याची गरज आहे. झोपेत राहून चालणार नाही. फक्त उमेदवार घेणे, आमदार घेणे, खासदार घेणे जनतेचं काय? महागाई शेवटी वाढली त्यावर कोणीच बोलत नाही. MSCBचे 800 रुपये बिल या महिन्यात आलं तर पुढच्या महिन्यात 1600 रुपये. कसं वाढीव झालं? विरोधकच नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी कुठेतरी सर्वसामान्यांचा विचार करावा. युगापूर्वी चाणक्याने शपथ खाली होती, मी शेंडीला गाठ केव्हा बांधेल, जेव्हा मी गादीवर बसवेन. या राज्याला खरं नेतृत्व, प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. त्या चाणक्याची महाराष्ट्राला गरज आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.